नमस्कार. आज आपण पाहणार आहोत अधिक महिना म्हणजेच धोंड्याचा महिना हा कधीपासून सुरू होत आहे आणि त्याचे काय काय नियम किंवा या महिन्यात आपण काय केले पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत, दानधर्म कसा करावा, कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी करू नयेत, हे सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तर सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला. आपण पाहूयात हिंदू पंचांगानुसार सूर्य आणि चंद्र वर्षातील फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी जो अतिरिक्त महिना येतो त्याला अधिक मास म्हणतात. भगवान विष्णू या महिन्याचे अधिपती असल्याने याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. महाराष्ट्रात याला धोंड्याचा महिना म्हणून ओळखले जाते. तर 2026मध्ये 17 मे 2026 ते 15 जून 2026 या वेळेत अधिक मास असेल. या महिन्यास अत्यंत आध्यात्मिक आणि शुभ मानले जाते. तर या दिवशी किंवा या दिवसांमध्ये आपण काय करावे? भगवान विष्णूंची पूजा करावी आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. श्रीमद भगवद्गीतेतील 15वा अध्याय पुरुषोत्तम योग, विष्णू सहस्त्रनाम किंवा पुरुषोत्तम महात्म्य वाचणे पुण्यकारक मानले जाते. या महिन्यात दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विशेषतः गरजूंना अन्न, वस्त्र किंवा पौराणिक पद्धतीनुसार 33 अनारसे किंवा दीपदान करावे. महाराष्ट्रात जावयाला विष्णू स्वरूप मानून त्याला घरी जेवायला बोलवून 33 अनारशांचे वाण देण्याची प्रथा आहे. मांसाहार, मद्यपान टाळून शुद्ध सात्विक आहार घ्यावा. काही लोक या काळात एक भुक्त म्हणजेच दिवसातून एकदा जेवतात. तीर्थयात्रा करणे, पवित्र नद्यांचे स्नान करणे, अखंड दीप लावणे शुभ मानले जाते. या महिन्याला मलमास म्हटले जाते. त्याचप्रमाणे विवाह, मुंज, साखरपुडा, बारसे, गृहप्रवेश यासारखे शुभकार्य करू नयेत. नवीन व्यवसाय सुरू करणे, घर बांधकामाला सुरुवात करणे किंवा नवीन घर, जमीन खरेदी करणे टाळावे. नवीन वाहने, दागिने, मोठ्या किमतीच्या वस्तू खरेदी करणे सामान्यतः टाळले जाते. त्याचबरोबर कोणालाही वाईट बोलणे, रागावणे, खोटे बोलणे किंवा वादविवाद करणे टाळावे. अशा दिवसांमध्ये जास्तीत जास्त दानधर्म करावा. जे गरजू लोक आहेत, जे गरीब आहेत, त्यांना आपल्या ह्याच्यानुसार आपण जास्तीत जास्त दानधर्म करू शकतो. या पूजेला विशेष महत्त्व असते म्हणून या दिवसामध्ये, या महिन्यामध्ये जास्तीत जास्त पूजापाठ करा, ग्रंथ वाचा, नामस्मरण करा, भगवान विष्णूंचे जास्तीत जास्त नामस्मरण करा. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित असल्यामुळे जास्तीत जास्त भगवंतांचे नामस्मरण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय रोज या मंत्राचा जप करा आणि विष्णू सहस्त्रनामाचं देखील आपल्या घरात रोजच्या रोज पाठण करा. यामुळे भगवान विष्णू खूप लवकर प्रसन्न होतात. त्याचबरोबर दान धर्म यालाही खूप महत्त्व असल्यामुळे या महिन्यात आवश्यक दानधर्म करा. ओम नमो भगवते वासुदेवाय.